तुमच्याकडे पार्टनर नाहीये, तुमचं लग्न झालेलं नाहीये किंवा तुमच्याकडे कोणी पार्टनर नाही, तुम्ही कमिटेड नाहीये, तर त्यावेळेला सेक्शुअल भावनांचा निचरा करायची सुरक्षित पद्धत म्हणजे हस्तमैथुन. पालकांसाठी थोडंसं धक्कादायक असू शकतं. त्याला त्या गोष्टींबद्दल शिक्षण देणं की या ज्या काही भावना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या वयात नॉर्मल आहेत. त्यासुद्धा काही लोकांच्या मनात ह्याच्याबद्दल गिल्ट असतं की मी लग्न झालंय तरी पण मॅस्टरबेट करतो, याच्याबद्दल गिल्ट असतं. त्याचं ॲडिक्शन म्हणजे व्यसनासारखं होऊ शकतं की त्याच भोवती सगळं आयुष्य घोटाळत राहतं, घुटमळत राहतं. आता कंपल्सिव्ह मॅस्टरबेशन जेव्हा आपण म्हणतो की त्यातनं डिप्रेशन येतं, तर तो कधी कधी ओसीडीचा भागही असू शकतो. आणि जर बेचैन वाटलं तर काय डिस्ट्रॅक्शन कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काउन्सिलिंग दिलं जातं. नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. बऱ्याचदा अगदी मैत्रिणीसोबत, मित्रांसोबत चोरून चोरून बोललेला हा विषय असतो, तो म्हणजे हस्तमैथुन. पण हस्तमैथुन म्हणजे काय, याबद्दलचे गैरसमज काय आहेत, याबद्दलची प्रॉपर माहिती आपल्याला कुठेच मिळत नाही. आणि म्हणूनच त्यावरच बोलण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे यांना मी आज भेटते. मॅम, खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांनी आतापर्यंत अनेक व्हिडिओज तुमचे पाहिलेले आहेत, पण तरीही थोडक्यात तुमची ओळख करून दिलात तर खूप छान होईल. नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे. गेले 15 वर्ष मी या फील्डमध्ये काम करत आहे. नक्कीच मॅम. पहिलाच प्रश्न माझा हा आहे, कारण हा बऱ्याचदा मैत्रिणींमध्ये प्रश्न विचारला जातो की नेमकं हे काय असतं हस्तमैथुन आणि करावं की नाही, याबद्दलचे गैरसमज सुद्धा खूप आहेत. मित्रांच्यात सुद्धा चर्चा होते. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की हस्तमैथुन म्हणजे काय? हस्तमैथुन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला मॅस्टरबेशन असं म्हणतो. तर हस्तमैथुन म्हणजे की जेव्हा एखादा माणूस म्हणजे पुरुष किंवा स्त्री जेव्हा उत्तेजित होते, सेक्शुअली अराउज होते, त्यावेळेला ते जे सेक्शुअल टेन्शन बिल्डअप होतं त्याचा निचरा व्हावा लागतो. तर तो निचरा करायची एक पद्धत म्हणजे हस्तमैथुन. आता जेव्हा एखादी व्यक्ती विवाहित असते त्यावेळेला नवरा बायको बरोबर किंवा कमिटेड असते आपण म्हणून, तेव्हा पार्टनर बरोबर शारीरिक संबंध ठेवून ते त्यांच्या सेक्शुअल भावनांचा निचरा करू शकतात. पण जेव्हा तुमच्याकडे पार्टनर नाहीये, तुमचं लग्न झालेलं नाहीये किंवा तुमच्याकडे कोणी पार्टनर नाही, तुम्ही कमिटेड नाहीये, तर त्यावेळेला सेक्शुअल भावनांचा निचरा करायची सुरक्षित पद्धत म्हणजे हस्तमैथुन. सुरक्षित या शब्दावर मी भर देतेय कारण या हस्तमैथुन बद्दल लोकांचे खूप गैरसमज असतात. हस्तमैथुन केल्याने खूप शरीरात विकनेसच येतो किंवा काय शारीरिक आजार उद्भवतात किंवा एकदम कमजोरी येते, अशा खूप विविध प्रकारचे याच्याबद्दल गैरसमज आहेत. तर हे सगळे गैरसमज आहेत हे मला नमूद करावंसं वाटतं. ह्यातल्या कुठल्याही गोष्टी अशा खरं तर घडत नसतात. कसं की हे जे वीर्य बाहेर पडतं, बऱ्याच बाबा बुवा हे लोक सांगत असतात की एक वीर्याचा थेंब बनवायचा असेल तर 60 थेंब रक्ताचे जेव्हा येतात तेव्हा एक थेंब वीर्याचा बनतो. तर हे अत्यंत चुकीची माहिती आहे, याच्यात काहीही सायंटिफिक नाहीये. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे वीर्य ही अत्यंत एक किमती गोष्ट आहे आणि ती आपल्या शरीरातनं अजिबात बाहेर पडली नाही पाहिजे. हा जो समज आहे मुळात तो चुकीचा आहे. नक्कीच मॅम. हस्तमैथुन हे मेल आणि फिमेल दोन्ही याच्यामध्ये होतं. तर यामुळे खरंच काही परिणाम होतात का? आणि जसं आता तुम्ही पुरुषांचे सांगितलं त्याच पद्धतीने महिलांचे काही यामध्ये गैरसमज असतात का? महिलांच्या बाबतीत काय होतं की थोडासा कुठेतरी मॉरल प्रॉब्लेम येतो. म्हणजे हे असं बरोबर नाही करणं, हे अशी चुकीचं आहे. म्हणजे अशा सेक्शुअल भावना येणं लग्नाच्या आधी हे चुकीचं आहे मुळात. आणि त्याचा निचरा करणं हेही चुकीचं आहे. असं कुठेतरी मनातून कधी कधी गिल्ट येऊ शकतं महिलांना. आणि त्याच्यामुळे गिल्ट पण ना कधी कधी इमोशनल प्रॉब्लेम्स महिलांना होऊ शकतात. आणि लग्नानंतर हा पण एक हे असतो की म्हणजे आपण आपल्या पार्टनरला फसवतोय वगैरे, असं पण काही जणांच्या मनात गिल्ट असतो की त्याला माहिती नाही आपण हस्तमैथुन करून आपली जी भूक आहे किंवा आपल्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण करतोय. तर अशा काही केसेस आहेत का?
हो, असंही असतं. बऱ्याचदा काही लोकांच्या मनात ह्याच्याबद्दल गिल्ट असतं, की मी लग्न झालंय तरी पण मॅस्टरबेट करतोय याच्याबद्दल गिल्ट असतं. काही लोकांना असं काही वाटत नाही, की इट्स ओके. म्हणजे कधी-कधी आपली जर संपूर्ण आपल्याला जे हवंय ते सॅटिस्फॅक्शन आपल्याला आपल्या मॅरिटल नात्यातनं मिळत नसेल, तर ही एक पद्धत म्हणजे हस्तमैथून करायची पद्धत ही एक सेफ वे म्हणजे सुरक्षित पद्धत आहे. अजून दुसऱ्या काही गोष्टी अवलंबण्यापेक्षा ही सुरक्षित पद्धत आहे. पण निश्चित ह्याच्यावर मी असं सांगेन, की जर तुमच्या स्पाऊस बरोबर या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न आधी करा. नक्कीच. हे तर मॅम जे जाणकार आहेत त्यांच्यासाठी झालं. पण बऱ्याचदा आपण एखाद्या मूव्ही मधून, सीरीज मधून सुद्धा दाखवलं जातं, की लहान मुलांना हे अचानक दिसतं. म्हणजे त्यांना माहिती नसतं, की इथं काय चालू आहे किंवा या गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये भीती तर असतेच, पण तितकीच क्युरिओसिटी सुद्धा असते. तर या वयामध्ये हस्तमैथूनचा लहान मुलांवर काय परिणाम होतो? किंवा कोणतं वय असतं ते ज्यामध्ये या गोष्टी सगळ्या होतात? आता लहान मुलं जशी वाढत्या वयात येतात म्हणजे वयात येतात आपण त्याला म्हणतो 13 मुलींमध्ये साधारण 11-12 मुलांमध्ये 13-14 वर्षात. तर त्यावेळेला जसे शरीरात बदल होत असतात त्यावेळेला ह्या भावनाही निर्माण व्हायला लागतात. सेक्शुअल भावना, दुसऱ्या ऑपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन वाटणं, आकर्षण वाटणं, चिडवाचिडवी नावाने एकमेकांची चिडवाचिडवी होते चालू. तर त्याच्यामुळे या भावना उत्पन्न व्हायला लागल्या की मग त्याच्याबद्दल क्युरिओसिटी वाढते की हे काय असतं. कधीतरी कुठेतरी एखाद दुसरा शब्द ऐकलेला असतो, आपल्यापेक्षा मोठ्या मुलांकडून सेक्स हा शब्द ऐकलाय, मग त्याचा अर्थ काय. अशा दृष्टीने आता मुलांच्या हातात फोन्स आहेत, टॅबलेट्स, मोबाईल सगळं आहे. त्याच्यामुळे मग ते सर्च करायला लागतात आणि मग त्यातनं हळूहळू त्यांना गोष्टी कळायला लागतात. आता ही आत्ताची गोष्ट झाली. पूर्वी एक बघा 10-20 वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटही ऍक्सेस नव्हता त्यावेळेला मुलं काय करायची, तर त्यावेळेला समवयीन मुला-मुलींकडून जे काही डिस्कशन्स व्हायची ग्रुपमध्ये, की अगं माहितीये का हे असं असतं, ते तसं असतं, तर त्यावर आधारित ज्ञान असायचं. पण आता महत्वाची गोष्ट ही आहे ह्या अलीकडल्या काही वर्षात, की इतकं आम्ही सांगत असतो की सेक्स एज्युकेशन द्या, त्याच्यामुळे बऱ्याचदा शाळांमधून गोष्टी मुलांना कळायला लागतात. तसेच आई वडीलही आजकाल प्रोएक्टिव्हली त्या वयात त्यांच्या वयानुसार माहिती द्यायला लागतात. त्याच्यामुळे माहितीचा स्रोतही तितका ऑथेंटिक जर त्यांना मिळाला तर त्यांच्या या गोष्टींकडे बघण्याचा ऍटिट्यूडही हेल्दी राहू शकतो. बरोबर. समजा एखाद्या पालकाने आपलं पाल्य असं काही करताना पाहिलं, तर त्यावेळी पालकांची भूमिका काय असली पाहिजे? आता बऱ्याचदा असं होतं की पालक एकदम शॉकमध्ये जातात की असं कसं करतोय. म्हणजे आता कसं आहे की माहिती तर असतं की सगळे करतात, पण हे आपलं मूल जे आतापर्यंत छोटं होतं, बाळ म्हणतो आपण त्याला, बाळोबा, आणि तो अचानक असं काहीतरी करायला लागला तर हे पालकांसाठी थोडंसं धक्कादायक असू शकतं. पण त्यावेळेला एकदम भयंकर काहीतरी करतोय असं रिॲक्ट न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शांत राहणं आणि त्याला स्पेस देणं, त्याची त्याला प्रायव्हसी देणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं की तो काही चुकीच्या पद्धती अवलंबत नाहीये ना, म्हणजे चुकीच्या गोष्टी करत नाहीये ना, त्याला त्या गोष्टींबद्दल शिक्षण देणं की या ज्या काही भावना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या वयात नॉर्मल आहेत. पण जरी भावना उत्पन्न होत असेल तरी कुठल्या म्हणजे त्या वयात आपण त्याच्यावर ऍक्शन घ्यायची की नाही. म्हणजे मला म्हणायचंय असं की रिलेशनशिप मध्ये जायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता आणि ते तुम्ही पोस्टपोन करू शकता. आता नाही, जेव्हा तुम्हाला समज येईल सगळ्या गोष्टींची त्यावेळेला तुम्ही पुढे एखादी गोष्ट करू शकता. तर हे सगळं ज्ञान ह्याच्याबद्दल ओपनली मुलांशी बोलणं त्या वयात हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच. अशी काही मुलं असतात मॅम ज्यांना याचं ऍडिक्शन होतं किंवा मुली सुद्धा असतात. तर या ऍडिक्शनची पद्धत काय असते? ऍडिक्शन म्हणजे नेमकं काय होतं आणि याचे परिणाम काय होऊ शकतात? बरोबर आहे. मी जसं म्हटलं की मॅस्टरबेशन ही सेफ पद्धत आहे, म्हणजे सुरक्षित पद्धत आहे, त्यातनं काही हानी नाहीये. पण बऱ्याचदा असं होतं की कधी कधी काही मुलांना त्याचं ऍडिक्शन म्हणजे व्यसनासारखं होऊ शकतं की त्याच भोवती सगळं आयुष्य घोटाळत राहतं, घुटमळत राहतं, दुसरं काही सुचत नाही, कामात लक्ष लागत नाही, सतत त्याच गोष्टीची एक हुरहुर लागून राहते की आता मी कधी ही गोष्ट करतोय. दिवसातनं 7-7, 8-8 वेळा कधी कधी या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामुळे आयुष्याचा फोकसच सगळा बदलून जातो.
तर असं जेव्हा घडत असेल तर निश्चित तुम्हाला मग मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला पाहिजे आणि यातनंही बाहेर पडायचे मार्ग असतात. हम्म. पण मुळात हे कळणं आणि त्याच्यानंतर योग्य उपचार करणं हे महत्वाचं आहे. यावर मॅम काही टॉयज सुद्धा असतात जे की लोक आपल्या ह्याच्यासाठी वापरतात आनंदासाठी. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता ते कसं आहे, ते प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. हम्म. सेक्स टॉईज वापरणं न वापरणं, कधी कधी काही कपल्सही वापरतात. हम्म. तर हा अगदी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. प्रत्येकाला स्वतःचं सॅटिस्फॅक्शन ज्या पद्धतीनं मिळत असेल ते करायला तो मोकळा आहे. नक्कीच. पण असे आहेत, अशी सेक्स टॉईज खूप आहेत जी लोक वापरतात आणि चालू आहे त्यांचं व्यवस्थित. कधी कधी तुम्ही जसं म्हटलात की ऍडिक्शन झालं तर लोक डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा त्यांना तणाव येतो, याच्यातून बाहेर कसं पडायचं, तर यासाठी काय केलं पाहिजे? आता कंपल्सिव्ह मॅस्टरबेशन जेव्हा आपण म्हणतो की त्यातनं डिप्रेशन येतं, तर तो कधी कधी ओसीडीचा भागही असू शकतो. म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणून एक प्रकार असतो, मंत्रचळ त्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, एखादी व्यक्ती सतत हात धुवत असते किंवा एकच गोष्ट, एकच विचार परत परत मनात येत असतो. तर जर तो अशा ह्याचा भाग असेल, अशा डिसऑर्डरचा भाग असेल, तर त्याला आपल्याला औषधोपचारही करायला लागतात. औषधोपचाराबरोबर त्याला हे ज्ञान सगळं देणं की ह्यातनं काय त्याचं नुकसान आहे, यातनं कसं त्याचा आयुष्यावरचा फोकस कमी कमी होत चाललाय आणि तो कशा पद्धतीनं कमी करू शकतो हळूहळू. म्हणजे जर 7-8 वेळा करत असेल तर हळूहळू कमी करायचं. आणि जर बेचैन वाटलं तर काय डिस्ट्रॅक्शन कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काउन्सिलिंग दिलं जातं. नक्कीच मला वाटते ज्यावेळी हे अति प्रमाणात होईल त्यावेळी तुम्ही जसं म्हणताय तसं काउन्सिलरचा सल्ला घेणं, डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. खूप धन्यवाद मॅम, तुम्ही इतक्या कमी वेळात इतकी सुंदर माहिती दिलात. हे सोडून तुमचे अनेक काही प्रश्न असतील किंवा तुमच्या शंका असतील तर दिलेल्या मेल आयडीवर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. तुमची शंका मला वाटते नक्कीच या शंकेचं निरसन होऊ शकतं. खूप पुन्हा एकदा मॅम तुमचं धन्यवाद. प्रेक्षकही खरं तर खूप महत्वपूर्ण आहे, त्यामुळे असे प्रॉब्लेम्स ज्यांना असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्याचबरोबर सामान्य ज्ञान म्हणून या गोष्टीबद्दल तुम्हाला कुठेच अशी परफेक्ट माहिती मिळणार नाही, त्यामुळे जे तुमचा मित्रपरिवार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मॅम पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला ही मुलाखत आवडली तर शेअर करा आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब आणि फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.